ठाणे आडनाव ह्या घरात जेव्हापासून जन्म घेतला, कुठला ना कुठला संघर्ष, कुठला ना कुठला विषय हा तेव्हा राजकारणी लोकांना एक वेगळं स्थान होतं समाजामध्ये, एक वेगळी इज्जत होती. आता तशी इज्जत किंवा असं स्थान दिसत नाही. अमुक गोष्टी आहेत जे जसं मी राहतो तसं माझ्या सहकार्याने राहावं, जीवनमान सुद्धा आता ते इज्जतच नसल्यामुळे म्हणजे आपण फक्त काम एक काम करतो, पण एक पदावर गेल्यानंतर एक एक आनंद असतो. आता तसा आनंद राहिला नाही. एक राजकारणी लोकांची एक जी ठेवण झाली ना ती खूप बदलली. पूर्वी थोडीफार इज्जत होती. आता कोणी रिकामटेकडा कुठेतरी असतो, कुठल्या तरी बिल्डिंगमध्ये चाळीमध्ये राहत असतो आणि तो आई बहिणीची सेवा घालणार, तो कुठल्याही टोकाचं बोलणार, काय त्याच्यावर नियंत्रण नाही. काय एवढंच विषय होता की बाळासाहेबांना मला ते सरकार बनवून द्यायचं आहे, कारण का त्यांची इच्छा आहे. ते नेहमी सांगतात, नारायण आपल्याला सरकार काही करून बनवायचं. फक्त त्यांच्या त्या वाक्यामुळे साहेबांनी आपलं घरदार, मुलांचा विचार केला नाही, कुटुंबाचा केला नाही, की नाही बाळासाहेबांना हवं आहे ना तर आपण ते केलं. तर नितेश अगोदर असा नव्हता. तो थोडा इंट्रोवर्ट होता, कन्झर्वेटिव्ह होता, तर जास्त मित्र वगैरे बनवायचा नाही. त्याचा जगामध्ये सर्वात चांगला मित्र मी. म्हणजे अजूनही त्याला कोण हसवू शकतो तर मी हसू शकतो. नमस्कार. आज आपण उपस्थित आहोत मालवणमध्ये. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाशी बोलणार आहोत ज्यांनी खूप कमी वयातच लोकांना चांगली प्रेरणा देण्यास सुरुवात केली. राजकारणात ते आधीपासून होते आणि आजही त्यांचा हा प्रवास सुरू आहे. पुन्हा एकदा उमेदवारी आणि पुन्हा एकदा रिंगणात उतरून जोरदार कमबॅक त्यांनी केलेला आहे. आज त्यांची उमेदवारी इतकी ताकदवर आहे की त्यांचं शक्ती प्रदर्शन हे त्यांचा उमेदवारी अर्ज भरतानाच आपण पाहिलं असेल. नारायण राणे यांचे सुपुत्र निलेशजी राणे आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. खूप कमी वयात तुम्ही लोकांना पेशन्स काय असतात हे शिकवायला लागलात, कारण राजकारणामध्ये मोस्टली लोक पेशन्स नसतात. विरोधकांनी कितीही टीका केली तरी आपण आपली पातळी सोडायची नाही असं तुम्ही नेहमी म्हणतात. हे तुम्ही स्वतःही शिकलात आणि लोकांनाही शिकवलं. कसा प्रवास होता, कारण राजकारणाचं बालकडू तुम्हाला खूप कमी वयापासून मिळायला सुरुवात झालं होतं? प्रवास हा कठीण होता, पण बरंच काही शिकवणारा होता. जीवनात, राजकारणातच नाही पण जीवनात सरळ काहीच मिळत नसतं. सगळं स्वतःच्या जीवावर कमवावं लागतं. हे या मागच्या 10 वर्षामध्ये मला कळलं. आणि बरंच काही शिकायला मिळालं. म्हणजे असं 2014च्या अगोदर कधी पराभव आमच्या कुटुंबाने बघितला नव्हता. आणि 2014ला जेव्हा माझा पहिला पराभव झाला, त्यानंतर 6 महिन्यांनी राणेसाहेबांचा पराभव झाला निवडणुकीत. परत 2019ला पराभव झाला. हे सगळे पराभव जे काय जीवनात अजूनपर्यंत मला जे काय झाले ते बरंच शिकून गेले की जीवन हे सरळ नसतं त्याला. आणि राणे आडनाव ह्या घरात जेव्हापासून जन्म घेतला, कुठला ना कुठला संघर्ष, कुठला ना कुठला विषय हा सातत्याने आमच्यावर येतच राहिला. त्याच्यातून मार्ग काढायचा असतो. मार्ग काढत काढत राणेसाहेबांना बघत बघत की त्यांनी कुठून ते कुठपर्यंत ते आले, म्हणजे त्यांच्या जीवनाचा प्रवास जर बघितला तर ती एक हिंदी पिक्चरची स्टोरी होऊ शकते. असा त्यांचा राजकीय किंवा जीवनाचा प्रवास आहे. म्हणून मी तरी माझं तसं काहीच हे नाही. मी चांगल्या घरात जन्मलो, चांगल्या वातावरणात वाढलो. हो, फक्त राजकीय किंवा राणेसाहेबांवर ज्या ज्या गोष्टी, ज्या ज्या परिस्थिती त्यांच्यावर आल्या ते घरावर पण येतात. म्हणजे नुसतं राजकारणात एक माणूस जरी असला घरातला तरी त्यांच्यावर काय अडचण आली म्हणजे ती घरावर अडचण आल्यासारखी असते. असं असलं तरी देवाने खूप आम्हाला दिलं. मला तर, मी स्वतःचं बोललो तर, मला 28व्या वयात मला खासदार केलं. देशाच्या सर्वात मोठ्या सभागृहामध्ये मला काम करायची संधी दिली. आणि तुम्ही एक बोललात पातळी सोडून वगैरे, मी पातळी मध्ये मध्ये कधीतरी सोडलेली पण आहे. म्हणजे असं काय सगळंच मी एकदम हे आहे असं नाही, कारण समोरचा जसा बोलतो तसं त्याला उत्तर द्यावं लागतं.
नाही तर त्यांना वाटतं आपण घाबरलो की काय, किंवा आपण काय रिॲक्शन असलं पाहिजे. तर आपण काय त्यांना ते असं मग ते वाकवायचा प्रयत्न करतात. म्हणून ज्याला ज्या भाषेत कळतं त्या भाषेत आम्ही, की मी तरी उत्तर द्यायचा, जे काय प्रसंग आले त्या प्रसंगानुसार मी उत्तर दिली. बाकी जीवनात सगळंच मिळालं, देवाने सगळं दिलं. 2 पराभव झाले पण त्याच्यातून शिकलो. आता नवीन निवडणुकीत उभा आहे आणि विधिमंडळामध्ये काम करावं ही तेव्हापासूनची इच्छा आहे. 2009ला पण मला विधिमंडळातच जायचं होतं, पण तेव्हा काही गोष्टी अशा घडल्या राजकीय की हा शिकलेला आहे, ह्याला लोकसभेत पाठवा, असं करून तो ठराव झाला आणि म्हणून मी तेव्हा लोकसभेला गेलो. नाही तर तेव्हाही इच्छा विधानसभेतच जायची होती. सर, आता तुम्ही राजकीय रिंगणात आलेला आहात, काय परिस्थिती बदललेली आहे तेव्हाच्या राजकारणामध्ये आणि आत्ताच्या राजकारणामध्ये तुम्हाला काय बदल वाटतं? नाही, सोशल मीडिया जेव्हापासून आला ना, ते पॉझिटिव्ह किती झालं किंवा नेगेटिव्ह किती झालं हा विषय जरी असला तरी 2 फेजमध्ये, सोशल मीडिया यायच्या अगोदरचं राजकारण आणि सोशल मीडिया आल्यानंतरचं राजकारण हे भरपूर बदललं. आपण बातम्या जशा वाचतो ती पद्धत पण बदल, म्हणजे कारण की आपल्याला सोशल मीडियावर आदल्या दिवशीच बातमी येते. आता प्रिंटमध्ये वाचायची सवयच सुटल्यासारखी झाली. अगोदर कुठली राजकीय बातमी असेल तर ती पहिले पेपरमध्ये वाचायची सवय होती. खूप बदल झाला. तेव्हा राजकारणी लोकांना एक वेगळं स्थान होतं समाजामध्ये, एक वेगळी इज्जत होती. आता तशी इज्जत किंवा असं स्थान दिसत नाही. अण्णा हजारे साहेबांचं आंदोलन झालं त्याच्यानंतर एकदम परिस्थिती ती राजकारण्यांवर घसरली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कारण का ते एकदम, म्हणजे त्यांना प्रत्येक पॉलिटिशियन देशाला करप्टच वाटायला लागलं. सगळेच करप्ट नसतात, सगळेच वाईट नसतात, राजकारणी पण चांगले असू शकतात. ही देशामध्ये समजच संपली. राजकारणी आहे म्हणजे तो काही ना काहीतरी त्याचं काहीतरी असणारच, कुठेतरी तो काही ना काहीतरी भानगडी करतच असणार, ही जी एक समज झाली. आणि राजकारण्यांचा जो काय एक इमेज झाली की हे असेच आहेत. मला एक वाटतं की आम्ही जे बघून राजकारणात आलो की राजकारण कशासाठी करावं, तर काही प्रमुख गोष्टी आहेत जे जसं मी राहतो तसं माझ्या सहकार्याने राहावं, जीवनमान सुद्धा. आता ते इज्जतच नसल्यामुळे, म्हणजे आपण फक्त एक काम करतो पण एक पदावर गेल्यानंतर एक आनंद असतो. आता तसा आनंद राहिला नाही. पूर्वी मंत्री झाल्यावर एक मंत्र्यांची पण एक वेगळी हे असायची, त्यांचा ताफा असायचा. नाही, ताफा सोडून द्या, मी तो मटेरियलिस्टिक बोलतच नाही. त्यांचा एक ऑरा असायचा, हा एक इज्जत असायची. म्हणजे मी गाड्या घोडे असे सगळं म्हणतच नाही. कारण का आम्ही बाळासाहेबांना बघून मोठे झालो. बाळासाहेबांना कधीच मंत्र्यांची गाडी लागली नाही. त्यांची ताकदच वेगळी, म्हणजे आम्ही ती ताकद बघितली म्हणून आम्हाला मंत्रिपदाचं कधी आकर्षण नव्हतं आणि नसणार देखील. तशी ताकद एक राजकारणी लोकांची एक जी ठेवण झाली ना ती खूप बदलली. पूर्वी थोडीफार इज्जत होती. आता कोणी रिकामटेकडा कुठेतरी असतो, कुठल्या तरी बिल्डिंगमध्ये चाळीमध्ये राहत असतो आणि तो आई बहिणीची शिव्या घालणार, तो कुठल्याही टोकाचं बोलणार, काय त्याच्यावर नियंत्रण नाही, काय त्याच्यावर हे. म्हणजे ज्याच्या खिशात 10 रुपये नसतील तो पण अदानीवर किंवा अंबानीवर किंवा देशाच्या पंतप्रधानावर शिव्या घालतो. मला हे कळलंच नाही की हे जे होतं ना ह्याच्यातून चांगलं होणार आहे काय किंवा हे अजून ढासळत जाणार. म्हणून राजकारणी त्याला कारणीभूत काही प्रमाणात राजकारणी आहेत. काही राजकारणी चीप देखील झाले. त्यांच्या चिपनेसमुळे, त्यांच्या हलकेपणामुळे अनेक चांगले जे आहेत त्यांच्यावर तो परिणाम, बघण्याचा दृष्टिकोन तसा बदलत गेला. पण हे असंच होणार मॅडम. आता त्याच्यामधून काय सुधारणा होईल, लगेच राजकारणी रातोरात बदलतील असंही काही नाही, किंवा लगेच लोकांचा आमच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलेल असंही काही नाही. मला वाटतं कालांतराने चांगले राजकारणी आले तर लोकही आपलं मती बदलतील. आता तुम्ही शिवसेनेत प्रवेश केलेला आहे, इतकी वर्ष भाजपासोबत काम केलं, शिवसेनेत आता प्रवेश झाला, काही बदल वाटतात का विचारसरणीमध्ये? बघा, आम्ही हिंदुत्व ह्या विचारसरणीवर काम करणारी लोक आहोत. माझा जन्म जेव्हा झाला तेव्हा प्रखर शिवसेना, म्हणजे एक विचार जो होता प्रखर, आपले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे एवढ्या तिखट पद्धतीने हिंदुत्व हा विषय मांडायचे. ते संस्कार पडत 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 आम्ही, माझे साहेब म्हणजे राणेसाहेब 39 वर्ष त्या पक्षात होते. माझा जन्म जेव्हा झाला तेव्हा आम्ही त्या पक्षात होतो. ते सगळं बघत बघतच आम्ही आलो. म्हणजे ते हिंदुत्वाची भावना
हे आमच्या रक्तात आहे म्हटलं तरी काही हो. चुकीचं ठरणार नाही. आणि आयडिओलॉजी ही शेवटच्या घटकापर्यंत जावी, की हिंदुत्व आम्ही मानतो पण कोणाचं नुकसान करायचं हिंदुत्व नाही आहे, अगदी वाढवायचं आहे. ह्याला आम्ही हिंदुस्थान म्हणतो. पहिला अधिकार या देशावर हिंदूंचा आहे हे सांगायला आपण कमी पडता कामा नाही. सगळ्या हिंदूंना ज्या काही विषय जे काय आहेत ते समान मिळावे, म्हणजे आपण समान कायदा म्हणतो, समान फक्त मेजॉरिटी हिंदू आहेत म्हणून त्यांची काय चूक आहे का या देशामध्ये, असंही काय त्यांना वाटता कामा नाही. नाही तर काय होतं, पण काही पक्ष आहेत ज्यांना काही घटक चांगले वाटतात, अगदी पण हिंदू मेजॉरिटी असून सुद्धा मी हिंदू आहे, माझा अधिकार आहे, मी पण या देशाचा आहे, मी मेजॉरिटीमध्ये, हे सांगायलाच हिंदूंनी कधी ऐकला नाही. आपण कमी पडतो, आपण घाबरतो. हो, तर ते असं होता कामा नाही. म्हणून आम्ही बाळासाहेबांच्या त्या विचार ते सगळे ऐकून की नाही, या देशामध्ये पहिला हिंदूंना न्याय मिळाला पाहिजे, पहिला हिंदूंचा विचार झाला पाहिजे, आणि जसा हिंदूंचा होतो मग तुम्ही दुसऱ्यांचा करा, मग तुम्ही इतर यांचा करा, समाजाचं करा, काही म्हणणं नाही, पण ते समान असलं पाहिजे. कुठेही असं वाटता कामा नाही की बघा त्यांचं लांबून चालन चाललंय आणि हिंदू कुठेतरी मागे राहतोय, कारण का तो मेजॉरिटीमध्ये असणं म्हणजे आमची चूक नाही. अगदी. सर, आता कुडाळचं बोलायला गेलं तर विरोधक देखील आपली तयारी करत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये इथे बघायला गेलं विरोधकांची सत्ता होती, तर पाहायला गेलं तर ते इथे सत्ताधारी होते. तर आता काय म्हणाल की काय असे बदल होते जे इतक्या वर्षात नाही झाले तुम्हाला असं वाटतंय, आणि ते आत्ता व्हायला पाहिजेत आणि त्यासाठी महायुती गरजेची आहे? पहिलं तर मी आपल्याला सांगतो, 2014 पर्यंत ह्या मतदारसंघामध्ये राणेसाहेब आमदार होते, पालकमंत्री होते, वेगवेगळ्या पदांवर. 2014 पर्यंत आलेला निधी, आलेला फंड, झालेली कामं, प्रशासनावर वचक, ह्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही विचार केला तर ह्या 10 वर्षामध्ये मतदारसंघ रसातळाला गेला. काही डिपार्टमेंट दिवाळखोरीत गेले, आरोग्य सेवा ढासळली, शाळेंची परिस्थिती तुम्ही जर बघितलं, मुलं कशी शिकतायत, सगळ्या डिपार्टमेंटमध्ये हे फेलियर, कोलॅप्स तुम्हाला दिसत जाईल. आम्ही फक्त लोकांसमोर एजेंडा मांडतोय की बघा 2014 पूर्वी मंत्रालयाला किंवा विधिमंडळाला कधी सांगायची गरज नव्हती की इथे मतदारसंघात पैसे पाठवा किंवा फंड पाठवा. मग 10 वर्षात असं काय झालं, म्हणजे वचक नाही, मंत्रालयाला ओळख नाही. ह्या मतदारसंघाची एक ओळख होती, ती कुठेतरी मागच्या 10 वर्षामध्ये कुठेतरी गायब झाली. पुसला गेला मतदारसंघ, महाराष्ट्राच्या विकासाच्या नकाशावर हा पुसला गेला. आमचं म्हणणं आहे की तुम्ही 10 वर्ष आमच्या मतदारसंघाची खराब का केली, दुरुस्त करायला तुम्हाला काही प्लॅन आहे का, तुम्ही ह्या निवडणुकीत काय तुमचा अजेंडा आहे, राणे हाच विषय आहे का, राणेंवर टीका हाच करायचा अजेंडा आहे का तुम्हाला, कुणी बाहेरचे नेते येणार, ते जिल्ह्यात आले की राणेंवर टीका करणार. राणे हरले ना 2 वेळा, आता तुम्ही तुमचा अजेंडा तर सांगा की लोकांनी तुम्हाला का मतं टाकावीत तिसऱ्यांदा. आम्ही जसं हे बघा, हे झालं नाही, हे होऊ शकतं, हे मी करू शकतो, आम्ही कंपॅरिझन करतोय की 2014 पूर्वी आम्ही हे करत होतो, मधल्या काळात गायब झालं, आता आम्ही तुम्हाला हे करू. विरोधकांवर टीका देखील करत नाही, कारण का करण्यासारखं बोलण्यासारखं असं काहीच नाही. माझं म्हणणं सिम्पल आहे, तुम्ही तुमची तयारी करा, मी माझी तयारी करतोय, पण लोकांनी आता ठरवलंय की 10 वर्ष तुम्हाला संधी देऊन सुद्धा, म्हणजे कुठेही काय झालं तर ते राणेंनीच केलं, हे लोकही आता कंटाळले. लोकांनाही आता काय म्हणजे ठीक आहे ना बाबा, ते पडले ना 2 वेळा, आता पुढे काय, पुढचा प्लॅनच नाही, फक्त राणे असे आहेत, राणे तसे. म्हणून मला खात्री आहे यावेळेला की लोक मला आशीर्वाद देतील. आम्ही विकासाचा किंवा एक अजेंडा घेऊन की ब्लूप्रिंट कसं असावं, आपल्या 288 महाराष्ट्राच्या मतदारसंघांपैकी माझा मतदारसंघ टॉप 5 मध्ये कसा येईल, ही शर्यत, ही कॉम्पिटिशन आहे जी मला असं वाटतं. ते काय करतात, मी त्यांच्यावर काली लक्ष दिलं नाही, उद्याही देणार नाही, कारण का मला ते त्या स्टँडर्डचीच वाटत नाही की मी त्यांच्याबरोबर काहीतरी माझ्या कामाची तुलना करू. 2.5 वर्षामध्ये शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर भरपूर कामं झाली, लोकांना ती कामं आवडली, लोकांची गरजेची कामं झाली जी अनेक वर्षांपासून रखडलेली होती. म्हणून मला ह्या विषयावर विश्वास आहे की ह्यावेळेस लोकांना बदल हवा आहे, ते बदल करते.
सर शेवटचे 2 प्रश्न घेईन. सर्वप्रथम की तुम्ही एक स्टेटमेंट दिलं होतं मंचावरती की जो मतदारसंघ वडिलांचा होता ते पुन्हा एकदा त्याच जोमाने आणि ताकदीने मिळवण्याचा प्रयत्न करणार आणि रिंगणात उतरणार. तर त्यावर काय सांगाल? मला जेव्हा माझा पराभव झाला त्याच्या 6 महिन्यानंतर मी जसं सांगितलं साहेबांचा पराभव, मला माझा पराभव एवढा जिवारी लागला नाही जेवढा साहेबांचा लागला. आणि मी त्यांच्यासाठी मी काही करू शकतो. म्हणजे अनेकांना, माझ्या जवळच्या लोकांना माहिती आहे की काय काय मी केलं आहे किंवा त्यांच्याबद्दल मी काय करू शकतो. मला असं वाटतं की निलेश राणे खूप येऊ शकतात, पण नारायण राणे फक्त एकच. आणि म्हणून राणे साहेबांना एक म्हणतात ना, एक आपण त्यांना बरं कशात वाटेल की हा मतदारसंघ निलेश जिंकला म्हणून नाही, या मतदारसंघाची जुनी ओळख निलेश परत आणू शकतो, ह्याच्यामुळे त्यांना तो आनंद होईल. नाही तर मी कुठलीही मॅडम मधली MLC घेऊ शकलो असतो. विकास पाहून त्यांना आनंद, विकास पाहून आनंद होईल की त्यांचे अनेक, ते स्वित्झर्लंडला जरी गेले ना, नाही आपल्याला हे कोकणात आणायचं आहे, आपल्याला हे लंडनमध्ये हे बघ हे कसं आहे, आपल्याला हे कोकणात आणावं लागेल. म्हणजे त्यांचा विचार, त्यांचं सगळं जे काय एक विजन आहे ना, की जगात कुठे काय बघितलं, एक वॉटरफॉल जरी बघितला ना, हे बघ ते असं एक कुठून जरा माहिती काढ, हे ह्याचं हे कुठे आहे, एजन्सी कुठून आपल्या कोकणात का. म्हणजे ते त्यांना फक्त कोकण, त्यांना हे एवढं आवडतं आणि त्यांच्या ते जिवारी लागलं की आपण 40 वर्ष काम केलं. तर मला असं वाटतं की मला त्यांच्यासाठी जिंकायचं आहे की जेवढा आमच्याबद्दल 2 मुलांबद्दल त्यांनी विचार केला नसेल ना, तेवढं या कोकणावर त्यांनी प्रेम केलं. आज जर कोकणची ओळख पण सर असं म्हणजे कोकण असं म्हटलं गेलं तर बाहेरच्या राज्यांमध्ये असं म्हटलं जातं ते राण्यांचं कोकण का, म्हणजे इतकी त्यांची ओळख आणि त्यांनी ती ख्याती पसरवलेली आहे कोकणाची. म्हणजे मी जसं बोललो ना, मंत्रालयाला अधिकाऱ्यांना सांगायची गरज नव्हती की तुम्ही ह्या मतदारसंघात तुम्ही अमुक अमुक दिलं पाहिजे. राणेंचा मतदारसंघ ना, ते द्यावंच लागणार. म्हणजे त्याला द्या वगैरे नाही, द्यावंच लागणार अशी एक ख्याती होती. त्यांना त्या गोष्टीचं वाईट होतं की हे सगळं जर ओसाड पडत गेलं तर परत 10-10 वर्षांनी जर मतदारसंघ मागे पडत गेले, आपली लोक जेवढी मागे पडत जाणार. त्यांना भीती ती आहे, त्यांना चिंता ती आहे. आता 72-73 वर्षाचा व्यक्ती, सगळी पदं त्यांना मिळालेली, मुख्यमंत्री पद मिळालं आहे, केंद्रीय मंत्री पद मिळून गेलेलं आहे, राज्यसभा बघितली, विधान परिषद बघितली, 6 टर्म आमदारकी बघितली, 5 वर्ष ते नगरसेवक पण होते 85 ते 90. म्हणजे सगळे सभागृह बघितलेला मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये एकमेव नेता असेल ते म्हणजे राणे साहेब. सगळे सभागृह बघितले नगरसेवकापासून. तर त्यांना ती चिंता आहे की जिंकायचं कशाला मॅडम, कोणाला हरवण्यासाठी नाही, काहीतरी चांगलं व्हावं आपल्या हाताने, आणि ते होऊ शकतं असं आम्हाला दिसतंय, म्हणून आमची ती लढाई आहे. सर शेवटचा प्रश्न, एक तुम्ही तर लहानपणापासून राजकारण बघत आलेला आहात, म्हणजे शिकतही आलेला आहात, पण पाहायला गेलं तर तुमची अशी कोणती आठवण आहे जी राणे सर असू दे किंवा नितीशजी असू दे यांची, त्यांचा एखादा किस्सा ज्याच्यातून तुम्ही काहीतरी शिकलात, एक भाऊ म्हणून, एक मुलगा म्हणून? वडिलांचं सांगितलं तर असे किस्से असे म्हणजे साहेब कधी बोलत नाही की हे असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे, ते जसे जगतात ना त्याच्यातून शिकायचं असतं. मी अनेक लोकांकडे, जे मोठी लोक आहेत त्यांच्याकडून बघून मी अनेकांना सांगतो की जे आमच्यासारख्या वयाने लहान असतील किंवा मोठ्या माणसाला ना विचारायचं नाही हे तुम्ही कसं केलं, काय केलं, ते कसे वागतात आहे ना त्याला फक्त फॉलो करा, तुम्हाला अनेक उत्तरं जीवनातली मिळतील. राणे साहेबांनी तेव्हा बाळासाहेबांना तेव्हा सरकार आपण आपलं यावं शिवसेनेचं असं वाटायचं. नेहमी राणेसाहेब बोलून दाखवायचे, नाही बाळासाहेबांसाठी आपल्याला केलं पाहिजे. तर सरकार पाडायचा प्रयत्न झाला होता मधल्या काळामध्ये. आम्ही विरोधी पक्ष नेता होते, साहेब विरोधी पक्ष नेता होते, आणि एक मताने ते सरकार वाचलं होतं तेव्हा. आणि तेव्हा सगळं काय साहेबांनी पणाला लावलं होतं. तेव्हा काय जास्त पैसा वगैरे नसायचा. आमचं घर पण घाण ठेवून त्यांनी तो पैसा उभा केला, आणि मग फक्त एवढंच विषय होता की बाळासाहेबांना मला ते सरकार बनवून द्यायचं आहे, कारण का त्यांची इच्छा आहे. ते नेहमी सांगतात, नारायण आपल्याला सरकार काही करून बनवायचं. फक्त त्यांच्या त्या वाक्यामुळे साहेबांनी आपलं घरदार, मुलांचा विचार केला नाही, कुटुंबाचा केला नाही, की नाही बाळासाहेबांना हवं आहे ना तर आपण ते केलं पाहिजे.
ते सरकार पडलं नाही, एकमताने ते सरकार वाचवलं काँग्रेसवाल्यांनी. तेव्हा खूप मोठी परिस्थिती, फार आभाळ कोसळलं होतं आमच्या कुटुंबावर. राहायला घरी नव्हतं तेव्हा, कारण कसं तेव्हा. पण त्याच्यातून पण साहेब परत उभे राहिले. मग परत सगळं काय हे सगळं उभं केलं. त्या माणसाला खरोखर खरी स्टोरी कोणालाच माहीत नाही, खरे नारायण राणे कोणाला कळलेच नाही. म्हणून ती एक आठवण साहेबांची झाली की ते कसे त्या 15-20 दिवसामध्ये त्यांच्यावर काय काय घडलं. कारण का मी त्या मातोश्रीमध्ये क्लबमध्ये होतो. मातोश्री क्लब म्हणजे जो रवींद्र वायकरांचा जोगेश्वरीला क्लब आहे, तेव्हा हा सगळा विषय झाला. सगळे आमदार तिकडे होते आणि ती कशी फिल्डिंग बसवली गेली, कसे शरद पवारांनी सगळी बॅटॅलियन पाठवली होती. ते एक पूर्ण मोठा एपिसोड आहे तो. कसा ते पोलीसवाले सगळ्यांना बाहेर काढायला आले आणि मग सगळं झालं, ठीक आहे. पण ती एक साहेबांची डेअरिंग आणि साहेबांचे जे काय जागेवर जे काय निर्णय घ्यायचे, जे काय त्यांच्याकडून जे काय शिकायला मिळालं ना, तो एक विषय मला खूप शिकायला मिळाला. नितेश अगोदर असा नव्हता. तो थोडा इंट्रोवर्ट होता, कन्झर्वेटिव्ह होता. तर जास्त मित्र वगैरे बनवायचा नाही. त्याचा जगामध्ये सर्वात चांगला मित्र मी. म्हणजे अजूनही त्याला कोण हसवू शकतो तर मी हसू शकतो, आणि अनेकदा पाहिलेलं पण आहे, त्याला मी हसू शकतो. आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे बघितलं असेल, मला माहित नाही, नितेश आहे ना, म्हणजे रिस्पेक्ट देतो ना तर मनापासून. म्हणजे त्याला असं तो बघत नाही मग आजूबाजूला कोण बघतंय काय बघतंय. माझ्यात आणि त्याच्यात काही 1 वर्षात 2 वर्षाचा फरक आहे. पण मी म्हणजे असं मागे जरी राहिलो ना, म्हणजे कुठे पब्लिकमध्ये चालताना, तो थांबतो आणि मला पुढे जायला वाट करून देतो की नाही पाठ नाही दाखवायची. म्हणजे ही जी रिस्पेक्ट द्यायची जी एक त्याच्यामध्ये, म्हणजे आज त्याला जे काय मिळालं, जे काय त्याला आजपर्यंत त्याला जी महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख त्यांनी स्वतःची निर्माण केली, त्यांनी म्हणजे प्रामाणिक आहे तो. म्हणजे तो सगळ्यांना सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही, मला सांगतो, पण तो प्रामाणिक आहे. आणि त्या प्रामाणिकपणामुळे त्यांनी जे नाव कमवलं, मला खरोखरच कौतुक आहे, अभिमान आहे की माझा भाऊ आज ह्या स्तरावर गेला की स्वतःच्या हिमतीवर. त्याला असं काय कोणाला त्याला फार सपोर्ट मिळाला वगैरे असं नाही. स्वतःच्या डोक्याने, स्वतःच्या कलेने आणि त्या स्वभावामुळे की रिस्पेक्ट आणि सगळ्यांना मान सन्मान देऊन, आणि जिथे आणि साहेबांसारखं एक त्याची वाणी साहेबांसारखी. आमची नाही बोलता येणार, आमची नक्कीच. पण त्यांनी अगदी हुबेहूब त्यांचे ते हे केलं. कारण का तो मानतो ना तर मनापासून मानतो. तो कोणाला प्रेम करेल तर मनापासून प्रेम करेल. त्याची ही जी क्वालिटी आहे ना, आयुष्यात त्याला फार मोठं करणार. कारण का माणूस जो आतमधून प्रामाणिक असतो ना, त्याला बाहेरून कोण हरू शकत नाही. म्हणून मला असं वाटतं ह्या दोघांमध्ये खूप मोठ्या क्वालिटी आहे. घरामध्ये कदाचित सर्वात कमी क्वालिटी माझ्यामध्येच असेल कदाचित, मला माहित नाही. पण मला अभिमान आहे, मला कौतुक या गोष्टीचा. मी या घरात जन्मलो. ही अशी चांगली माणसं, ह्या चांगल्या माणसांमध्ये माझा वावर आहे. आणि म्हणून मला जे देवाने दिलं त्याच्यात मी समाधानी आहे. धन्यवाद सर. 2 सख्खे भाऊ रिंगणात उतरलेले आहेत. जिथे राजकारणामध्ये आज घरचेच एकमेकांचा पाय ओढतात, तिथे एक कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून भक्कम उभं आहे. स्वतःची कमतरता पण एक्सेप्ट करण्यासाठी एक मोठं मन लागतं. आज ते एक्सेप्ट करून आणि पुन्हा एकदा ताकदीने रिंगणात उतरून आपल्याला स्वतःला कसं सिद्ध करता येईल, कोकणाला कसं वाढवता येईल, आणि नारायण राणे यांनी जसं कोकण प्रेम दाखवलं आणि जगात त्याची ख्याती पसरवली, तसं पुढे कसं काम करता येईल, विकास कोकणामध्ये पुन्हा एकदा कसा आणता येईल, यासाठी दोन्ही भाऊ अनेक वर्ष झटत आलेत आणि आता उमेदवारी मिळवून ते पुन्हा एकदा हा प्रवास सुरू करणार आहेत. पाहण्यासारखं असेल येणाऱ्या काळामध्ये कोकणाचा विकास कसा होतो आणि महायुतीचे नवीन परिवर्तन या ठिकाणी कसं घडतं. सर धन्यवाद, तुम्ही आपला वेळ दिला त्याबद्दल. आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. पाहायला गेलं तर सर, राणे कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्ती एक कॅरेक्टर आहे आणि त्या प्रत्येक व्यक्तीवरती वेगवेगळ्या सिरीज बनतील, इतके किस्से आहेत. पण अगदी थोडक्यात तुम्ही सरांबद्दल, नितेशजीबद्दल सांगितलं. आणि एक राजकारणाचा जो पैलू आहे जो खरंच बदलत गेला आहे, पण कोणताही राजकारणी समोर येऊन तितक्या ताकदीने ते बोलत नाही, ते तुम्ही मांडलं. त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद.